उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपच्या किरण ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी किरण ठाकरे यांच्यावरच गंभीर आरोप केलेत। किरण ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून मिळालेला पक्षाचा निधी इतर पक्षाच्या नेत्यांना आणि लोकांना दिल्याचा गंभीर आरोप प्रशांत ठाकूर यांनी केलाय। जिल्हाध्यक्षांवरती आरोप करण्याचं काही कारण नव्हतं। खरं तर किरण ठाकरे यांच्याविषयी तिथे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा अशी होती भाजपच्या की किरण ठाकरे जाणून बुजून पक्षाच्या कार्यकर्त्यांना जो विकास कामांचा निधी चव्हाण साहेबांमार्फत महाराष्ट्र सरकारमार्फत येतो, विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्या मार्फत तो खाली दिला जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। या उलट तो निधी हा इतर पक्षाच्या लोकांना देण्यात आला आणि इतर पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आलेला निधी हा त्या ठिकाणी खर्च केला, अशा पद्धतीची तक्रारी त्या ठिकाणी होत्या। आज त्यांचे जे काही निवडक कार्यकर्ते आहेत ते जिल्हाध्यक्षांवरती आरोप करत होते की जिल्हाध्यक्षांनी निधी विकला। खरं तर किरण ठाकरेंवर अशा पद्धतीचे आरोप होत होते आणि आम्ही लोकांना त्यांच्या बाबतीतला खुलासा देत होतो। आज तेच किरण ठाकरे जर जिल्हाध्यक्षांवर आरोप करत असतील त्याच्यामध्ये की जिल्हाध्यक्षांनी त्यांना सापत्न वागणूक दिलेली आहे, हा मला वाटतं बालिशपण आहे। सुरेश लाडसाहेब असतील, देवेंद्र साटम साहेब असतील, हे ज्येष्ठ नेतृत्व आहे, परिपक्व नेतृत्व आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांना सोबत घेऊन किरण ठाकरे यांनी काम करायला पाहिजे होतं। या उलट त्यांनी पक्षामध्ये गटबाजी करण्याचं काम केलं। जुना नवा अशा पद्धतीने भेद करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती दोषारोप करण्यामध्ये त्यांच्या काही सहकार्याने धन्यता मानलेली आहे। मला खात्री आहे की ही निवडणूक संपली की पक्षाचे नेते मंडळी योग्य त्या पद्धतीनं त्यांच्या या वक्तव्यांबद्दल आणि त्यांच्या या अशा पद्धतीच्या कृतीबद्दल त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर आता किरण ठाकरे यांनी देखील माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मी स्वतः कार्यकर्ता म्हणून मिळालेला निधी माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटला असं म्हणत, जेव्हा मला निधी प्राप्त झाला त्यावेळी माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पक्षाचं पद नव्हतं, असा खुलासा किरण ठाकरे यांनी केलाय। इतकंच नव्हे तर जो निधी मिळाला तो निधी आणण्यामध्ये जिल्हाध्यक्ष किंवा प्रशांत ठाकूर यांची कोणतीही शिफारस देखील नव्हती, असं त्यांनी म्हटलंय। यासोबतच जिल्हाध्यक्ष बदलीच्या मागणीवर आपण ठाम असल्याचं म्हणत त्यांनी महानगर क्षेत्र आणि कर्जत क्षेत्र वेगळे करून 2 जिल्हाध्यक्ष नेमणूक करावी अशी मागणी केली आहे। नमस्कार। काल आमचे नेते प्रशांतजी ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीवर माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि मी माझा भारतीय जनता पार्टीतला प्रवास सांगतो। मला भारतीय जनता पार्टीमध्ये 7 वर्षापूर्वी सन्माननीय आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पक्षामध्ये प्रवेश दिला। मी त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्यानंतर कुठल्याही पदाची किंवा कशाचीच अपेक्षा न करता घरचे पैसे खर्च करून कोणाकडून 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम केलं, पार्टी उभं करण्याचं काम केलं। आपण पाहत असाल की त्या 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशांतजी जिल्हा अध्यक्ष होते, त्यांनी मला कुठल्या प्रकारचं पद दिलेलं नाही आणि मी मागितलं नव्हतं, परंतु जाणीवपूर्वक त्यांची काही लोक आहेत ती मला अपमानित करणे, मला कुठेतरी कमी लेखणे, पण मी कधी त्या गोष्टीला भाव न देता मी माझं काम सुरू ठेवलं। भारतीय जनता पार्टी ही खेडेगावात पोहोचवणे गरजेचं होतं। मी गावोगावी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, घरोघरी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला। अनेक लोक पक्षामध्ये जोडली आणि जी लोक पक्षामध्ये जोडली ती लोक किरण ठाकरेंनी जोडली म्हणून त्यांना आज देखील अपमानित करण्यात येते, त्यांना चुकीच्या पद्धतीची वागणूक देण्यात येते। आणि असं असताना जर प्रशांतजी माझ्यावर असे आरोप करत असतील तर हे चुकीचं आहे। मी भारतीय जनता पार्टीचं काम तन मन धनाने प्रामाणिकपणे केलेलं आहे। काल आपण पाहिलं असेल की काल ते म्हणाले की मला जी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत जी कामं मिळाली ती निवडणूक प्रमुख म्हणून त्यांना देण्यात आली, पण मला हे सांगायचं आहे का मार्च महिन्यात मला जेव्हा ती कामं मिळाली तेव्हा माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं। मी एक कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याचाच लेटर हेडवर
ती कामं सर्व मंजूर झालेली आहेत. त्या कामांना ना कोणाची जिल्हा अध्यक्षाची शिफारस ना कोणाची शिफारस, ती कामं मला पार्टीने दिलेली आहेत आणि ती कामं कोणाला विकली किंवा कोणाला दिली त्याचं जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर एकदा तुम्ही समोर बैठक लावा, रवींद्र चव्हाणांजींना सांगा आणि त्यांच्यासमोर बोलवा का कोणाला दिली. आणि जर ती कामं जर लोकांना विकली असती, वाटली असती, तर काल तुम्ही सर्व लोक सांगत होते की किरण ठाकरेच्या सोबत जाऊ नका, त्याच्या कार्यक्रमांना जाऊ नका, तरी देखील एवढ्या संख्येने फॉर्म भरण्याकरता लोक आली आणि त्यांना 1 रुपया दिला नव्हता, काही त्यांना अपेक्षा नव्हती, काय नव्हती. ती खाली माझ्या प्रेमापोटी ती लोक संपूर्ण आली आणि हेच त्या सर्व गोष्टीचं हाच एक फायदा झालेला आहे. भारतीय जनता पार्टी आज कुठे नव्हती, कर्जत मतदारसंघामध्ये दिसत नव्हती, ती आज विधानसभा लढण्याच्या स्पर्धेमध्ये आली. हेच मला आपल्याला सांगायला आनंद वाटते. आणि त्यांचं म्हणणं आहे की जुना नवा वाद, मी कधी जुना नवा असा वाद केलेला नाही. तुम्ही पाहत असाल तर पनवेलमध्ये जुनी लोक दिसतात का? पनवेलमध्ये जी भारतीय जनता पार्टीची जुनी लोक आहेत ती नामशेष झाली, कुठे दिसतच नाही आहेत. उलट कर्जतमध्ये जुने नवे सगळ्यांना एकत्र घेऊन मी काम करतोय. परंतु इथले जिल्हा अध्यक्ष प्रत्येक माणसाला सांगतायत, भाजपच्या जुन्या लोकांना, नवीन लोकांना सांगतायत का किरण ठाकरे बरोबर जाल तर तुम्हाला पद मिळणार नाही, किरण ठाकरे बरोबर जाल तर काय पक्षाचं साहित्य आलं तर ते तुम्हाला मिळणार नाही. त्यांना हीन दर्जाची वागणूक पार्टीमध्ये देतात आणि त्यांचं एकच टार्गेट की ही लोक पार्टी सोडून जावी आणि इथं भारतीय जनता पार्टी वाढू नये, याकरता जिल्हा अध्यक्ष काम करताना आपल्याला हा त्यांचा हस्तक्षेप त्याप्रमाणेच आहे. फक्त ते किरण ठाकरे हाच टार्गेट, यांना रोखणे, यांच्यासोबत कोणी जाऊ नये असं डायरेक्ट. आता आज पण मला खोपोलीमधून काही लोकांचे फोन आले की आम्हाला प्रेशर केलं जातं का तुम्ही किरण ठाकरे बरोबर जात असाल तर तुम्हाला आम्ही उभे करणार नाही. मला जी जबाबदारी दिली ती भारतीय जनता पार्टीने दिली, मला ह्या लोकांनी कोणी जबाबदारी दिली नाही. उलट मला जबाबदारी देण्यामध्ये यांचा विरोध राहिलेला, अनेकला विरोध राहिलेला आहे. तरी देखील माझं काम पाहून भारतीय जनता पार्टीने, आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांनी मला ती जबाबदारी दिलेली आहे आणि ते मी चांगलं काम करतोय. आणि त्यांना वाटत असेल का मी चुकीचं काम करतो तर ते मला काढतील. त्या पार्टीने जर माझ्यावर कारवाई केली तर मी त्याचं स्वागत करीन. शेवटी पार्टी आहे, मी थोडी माझं कुटुंब किंवा कंपनी चालवतोय. ही पक्ष आहे, पार्टी आहे. तुम्ही पक्षवाढीचं काम करताय ना? मी पक्षवाढीचं काम करतोय पण त्यांना ते खुपतंय ना. आज भारतीय जनता पार्टी आपण पुढे नेण्याचंच काम केलं. आता कोणी सांगेल तुम्हाला? कर्जत मतदारसंघामध्ये तुम्ही फिरले तर किरण ठाकरे काय करतो ते मी सांगण्यापेक्षा लोक सांगतील. मी पार्टी वाढवतो म्हणजे मी चूक करतोय का? मी पार्टी वाढवतो हीच मी चूक करतोय. जर वाढवतच नसेल तर मग माझं कदाचित ते कौतुक करते. मलाच कळालं नाही कशापासून झाली. जेव्हापासून मला जबाबदारी दिली त्या दिवसापासून जिल्हा अध्यक्ष आणि त्यांची काही लोक आहेत ती सतत कार्यकर्त्यांना सांगतात किरण ठाकरे बरोबर जायचं नाही, किरण ठाकरे बरोबर जायचं नाही, किरण ठाकरेला मदत करायची नाही, त्यांना सहकार्य करायचं नाही, त्यांचं हे करायचं नाही, त्यांच्यासोबत जाय, तुम्हाला आम्ही काय देणार नाही. तालुका स्तरावरच्या पण काही पदाधिकाऱ्यांबाबत तुम्हाला या प्रकारची काही अडचणी तयार आहेत का? काय नेमकं त्याच्यामध्ये? आता काल पाहिलं असेल आम्ही एक कलमला बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मंडल अध्यक्ष तालुक्यातल्या म्हणजे त्या परिसरातल्या कार्यकर्त्यांशी कसा बोलतोय आणि त्यांच्यावर कसा सांगतोय का माझा अधिकार मी कुणाला पण काढीन, मी कुणाला पण ठेवीन, अशा पद्धतीची भाषा कार्यकर्त्यांवर ते वापरताना आपल्याला दिसत आहेत. आणि ते ह्यांनीच नेमलेले लोक आहेत. त्यांना पार्टी इथं डॅमेज करायची याचा अर्थ हाच होतो ना. तुम्ही एक माणूस म्हणे तुम्हाला आमंत्रण आहे, मला बोलच केला नाही. ज्यांनी आमंत्रण दिलं तो इथे येतो ना, त्यांना काढायचे, त्यांना बोलवून तुमची चुकी झाली. तुम्ही मला सांगा का तुम्ही काम करीत नाही. मी अध्यक्ष झालो, मला बूथ अध्यक्ष बदलायचं काय म्हणणं आहे? तुम्हाला गरज नाही लोकांची. हो, तुम्हाला लोकांची गरज नाही. कारण तर दाखवा ना. मग कारण दाखवा ना. तुम्ही हे चुकलं कारण दाखवा ना. कारण दाखवा तुम्ही काय कारण येतो म्हणून सांगायला पाहिजे. चुकतोय तुला बदल काय झालं कारण दाखवा ना. आम्हाला ऐकवतो ना कारण. तुम्ही निर्णय घ्या, निर्णय म्हणजे आमचं दुमत नाही, कारण दाखवा ना. पक्षामध्ये प्रवेश करत असताना कोणी बाहेरचा पहिले कोणाला सांगायला पाहिजे तालुक्यात? कोणाला सांगायला पाहिजे तालुक्यात?
भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष याबाबत बोलताना किरण ठाकरे यांनी नुकत्याच भाजप कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीतील व्हिडिओ देऊन मंडळ अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्षांनी पद दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांशी उद्धटपणे वागण्याच्या मनमानी कारभाराबाबत साशंकता व्यक्त करत ते उघडकीस आणलंय. नक्की कोण म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना दाबत होतं मीटिंगमध्ये काही सांगू शकतो? जिल्हाध्यक्ष सतत सांगत असतात. तर मग आता या इतका जो वाद आता सुरू आहे, मी या संदर्भात मी पक्ष सचिवांकडे काही तक्रार वगैरे या संदर्भात करणार आहात? जिल्हा अध्यक्ष बदलाची किंवा ह्या आमच्या पक्षामध्ये रचना आहे की महानगर हा जिल्हा वेगळा असतो आणि ग्रामीण हा जिल्हा वेगळा असतो. तर पनवेल महानगर वेगळा जिल्हा करावा आणि आमचा जिल्हा वेगळा करावा, नाहीतर मग जिल्हा अध्यक्ष कोणतरी योग्य माणूस द्यावा जो पार्टी व्यवस्थित चालेल, समतोल ठेवेल, पार्टीमध्ये अशा प्रकारचे क्लेशेस होणार नाही आणि एक संघ पार्टी राहील अशा पद्धतीचा एखादा नेतृत्व पक्षाने द्यावा, हीच विनंती आपण पक्षाकडे केलेली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी किरण ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचं म्हटलंय. त्याबाबत किरण ठाकरेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पदावर असलो किंवा नसलो तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करेल, असं किरण ठाकरे यांनी म्हटलंय. नाही, मी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मला पदावर ठेवू नका, पण जो काम भारतीय जनता पार्टीचा कालही करीत होतो, जो पदावर असलो तरी करील आणि नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत आणि हे डोक्यातनं कुणी काढून टाका का मी कुठल्या पक्षात जाईन, मी कुठल्या पक्षात जाणार नाही, कुठे जाणार नाही, ह्याच पक्षात राहील आणि मरेपर्यंत ह्याच पक्षाचं काम करेल. कारण मला पक्षाने प्रतिष्ठा दिली, सर्व मान सन्मान दिलेला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाला एवढं पक्षाने दिल्यानंतर मी त्या पक्षाला कधीच सोडणार नाही, हे मी ह्या निमित्ताने सांगतो. माझं काहीतरी कर्तृत्व असेल, मी कर्तृत्व पाहून पक्षाने संधी दिली. जर माझं काम चुकीचं त्यांना वाटलं तर मला काढून टाकतील. दरम्यान आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष पाहता याचा महायुतीला जोरदार फटका बसू शकतो असं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीनंतर कर्जत भाजपमध्ये मोठे फेरबदल देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.